मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती। मात्र 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं। मागील काही महिन्यात 13 आंदोलनं करूनही सरकारनं दखल घेतली नाही। त्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावीच ठाण्यात धडक दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकनाथ मामा आम्हाला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। 8 दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय। सरकारनं पुन्हा शब्द पाळला नाही तर दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा संघटनेनं दिलाय। या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज, संघटनेचे प्रकाश साबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे, लातूरचे अनिकेत मांदळे, जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे, अकोल्याचे पवन भट, नंदुरबारचे निलेश वसावे, रायगडचे ऋषी पवार, साताऱ्याचे प्रवीण माने इत्यादींसह राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती। या अंतर्गत 10 लाख तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रति महिना 6 ते 10 हजार रुपये मानधन आणि सेवेत कायम करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 11 महिन्यांच्या कालावधीनंतर शासनानं कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं सुमारे 1,75,000 प्रशिक्षित युवक आज पुन्हा बेरोजगार झालेत। आम्हाला फसवलं, आमचं भविष्य अंधारात टाकलं असा आरोप करत या प्रशिक्षणार्थींनी ठाण्यामध्ये आंदोलन पेटवलं। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। आंदोलनकर्त्यांनी कायमस्वरूपी नोकरी, मानधनात दुप्पट वाढ आणि रोजगार हमी कायदा करण्याच्या मागण्या केल्या। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून 8 दिवसात निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याची माहिती चाकूरकर यांनी दिली।